नमस्कार, मी अश्विनी गोदे. ॲडव्हान्स खबर मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूयात आजची एक ठळक बातमी. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील पाणी संघर्ष समिती आणि शाहू फुले आंबेडकर विचार मंच यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली करू नये या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रतिमेस दुधाने अभिषेक करत त्यांना पाठिंबा दर्शवला व घोषणा दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रांताधिकारी यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले. निवेदनात तुकाराम मुंडे यांचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांची बदली करू नये अशी मागणी करण्यात आली. तसेच तुकाराम मुंडे यांनी अन्न भेसळ, दूध भेसळ, औषध भेसळ, गुटखा विरोधात कारवाई करण्याचे चांगले पाऊल उचलले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण केले आहे व भेसळखोरांना गजाआड केले आहे. यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रशासकीय उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरवण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे. तसेच शासनाने देखील निवेदनाची दखल घेऊन योग्य तो विचार आम्हास 13 जून पर्यंत कळवावे. अन्यथा 15 जून रोजी आम्ही कडेगाव शहरातून मोर्चा काढून प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष DS देशमुख, फुले शाहू आंबेडकर विचार मंच व RPI सांगली जिल्हा अध्यक्ष महादेव होवाळ, शेतकरी संघटना कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी, पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे, पदाधिकारी भाऊसाहेब यादव, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे, संतोष डांगे, प्रकाश गायकवाड, शिराज पटेल, बजरंग अडसूळ, वैभव पवार, विजय यादव, इम्रान पटेल, राजेंद्र माने, विक्रम माळी, नितीन शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हम तुम्हारे साथ हैं। मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। करू नका, करू नका, मुंडे साहेबांची बदली करू नका, करू नका, करू नका, मुंडे साहेबांची बदली 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 करू नका, करू नका. देवेंद्र फडणवीस साहेब आपला राज्यामध्ये विकास अभिमुख राज्य चालू आहे, परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये अन्न औषध प्रशासन अत्यंत यापूर्वी हलगर्जीपणा आणि कामात कुचराई होत होती. परंतु या राज्याचे आयुक्त सन्माननीय तुकाराम मुंडे आल्यापासून अन्न आणि भेसळ यावर एवढा प्रबंध आलेला आहे की दुग्धजन्य पदार्थामध्ये अतोनात भेसळ चालू आहे. उदाहरण सांगायचं झालं तर एक टँकर दुधाची भेसळ होत आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या तमाम गोरगरीब सर्वसामान्य लोकांना भेसळयुक्त दूध प्यावं लागत आहे. त्यामुळे कॅन्सरसारखे आजार, अन्य मोठमोठे आजार होत आहेत. तरी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की तुकाराम मुंडे साहेबांची बदली करू नये आणि या राज्याला आजारमुक्त करावं आणि सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी माझी कळकळीची विनंती महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांना आम्ही आज निवेदन प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत देत आहोत. अधिकारी या ठिकाणी आहोत. आम्ही आता प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन तसं दिलंय आणि आम्ही 13 जुलैचा अल्टिमेटम या ठिकाणी दिलेला आहे. 13 जुलैपर्यंत या सगळ्या आम्ही जे काही मागण्या प्रशासनाकडे या अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही केलेल्या आहेत त्याचे आम्हाला त्याचा खुलासा त्यांनी करायचा आहे आणि जर तो खुलासा नाही आला तर आम्ही 13 तारखेनंतर आम्ही सर्व पक्ष संघटना, पुरोगामी विचार संघटना, तसेच फुले शाहू आंबेडकर विचार मंच सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही भव्य असं एक आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.
आज आम्ही मोर्चाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे की तुकाराम मुंढे साहेब यांची बदली करण्यात येऊ नये. याचं कारण एकच आहे की मुंढे साहेब यांना 3 वर्षाचा कालखंड दिल्यानंतर ते पूर्ण जे भेसळीचं जे काम आहे ते पूर्ण बंद करून टाकणार आहे. याचं भेसळीचं असं असतंय की आज महाराष्ट्रामध्ये जे सरले दूध संघ आहेत या दूध संघाचं संकलन केलेले आकडे आणि विक्रीचे आकडे याची जर तफावत बघितली तर ती 42 लाख लिटरमध्ये आहे. आणि हे 42 लाख लिटर दूध येतं कुठलं मग? बाहेरच्या राज्यातून येणारं दूध हे सोडून हे बोगस दूध, बनावट दूध बनवलेलं दूध आहे, केमिकलयुक्त दूध बनवलेलं जे दूध आहे ते दूध हे आहे. आणि हे दूध बंद करायचं असेल तर ह्या सगळ्या दूध संघांचं कामकाज जे आहे ते चोखपणे करायचं असेल, त्याची जर कुणाची भ्याड ठेवायची नसेल तर तुकाराम मुंढे साहेब हे अन्न व भेसळ आयुक्ताच्या कार्यकालासाठी 3 वर्षासाठी तिथं पाहिजे आहेत. त्यांच्या बरोबरीनं इतर जे आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या बरोबरीनं काम केलं पाहिजे आणि धाडी टाकून हे जे भेसळ करणारे आहेत त्यांना तुरुंगात पाठवण्याचं काम हे केलं पाहिजे. तरच हे अन्न भेसळ थांबणार आहे, तरच हे भेसळयुक्त दूध थांबणार आहे, तरच ही माणसांना जे विष गाठलं जाते दुधाच्या ह्याच्यातून अन्नातून ते थांबणार आहे. ते तात्काळ करावं. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि निर्भीड असे अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांनी धडाकेबाज धाडी टाकून भेसळयुक्त अन्न आणि औषधं पकडलेली आहेत आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी होणारा खेळ हा थांबत आलेला आहे. आणि तुकाराम मुंढे साहेबांची बदली करू नये यासाठी आम्ही आज शासनाला निवेदन देत आहे. त्यांचा जो कालावधी आहे तो पूर्ण होईपर्यंत त्यांना तिथंच ठेवावं आणि जो भेसळयुक्त महाराष्ट्र आहे तो स्वच्छ साहेबांनी करावा अशी साहेबांना मी विनंती करतो. आणि जे ऑनलाईनमध्ये जे बनावट औषध किंवा बनावट कॉस्मेटिक्स म्हणा, फूड प्रोडक्ट्स म्हणा येत आहेत, काय नशेची इंजेक्शन सुद्धा ऑनलाईनद्वारे येत आहेत, तर ह्या बेकायदेशीर ऑनलाईनवर हे जे थांबवण्याचं काम आहे ते तुकाराम मुंढे साहेबच करू शकतात आणि म्हणून त्यांचं आम्ही मनापासून कौतुक करतो. तूप असेल, श्रीखंड असेल, पूर्णपणे भेसळ होती ती थांबवलेली. अशा पद्धतीत प्रत्येकाला भीती पाहिजे आणि हे बंद झालं पाहिजे आणि खरोखर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. आणि समाजात हे करतोय आम्ही आंदोलन ते कुणासाठी नाही, पैशासाठी नाही, फक्त समाजासाठी. आणि तुकाराम मुंढे एक प्रामाणिक माणूस भेटला.